सर आज जनसुनावणी होती. तुमच्या ग्रामस्थ सध्या काय म्हणणं आहे या कंपनीची सध्याची उत्पादन क्षमता वाढवण्यासंदर्भात जनसुनावणी होती, तर आता ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे तुमचं? आज इथे मी अर्सन रेजिन कंपनीमध्ये जनसुनावणी लावली होती. या जनसुनावणीमध्ये आमचं एकच म्हणणं आहे, गेली या कंपनीने तिचे 700 टनवरून तिची उत्पादन क्षमता 7,000वर करण्याचं त्यांनी पोल्युशन डिपार्टमेंटकडे मागणी केलेली आहे. तर आमचं ग्रामस्थांचं एकच म्हणणं आहे की जर आम्हाला 700 टन त्यांची उत्पादन क्षमता असताना आज आमच्या शेतीची, आमच्या बोरवेलच्या पाण्याची जी ही इतकी दयनीय परिस्थिती आहे, जर यांनी 7,000 केली तर आमची परिस्थिती काय असेल. तर आम्ही त्यांच्यापुढे एकच मागणं ठेवलेलं आहे की जर ही तुम्ही जर 700 वरून 7,000 करत असाल तर या पर्याय आम्हाला ग्रामस्थांना एकच दिसतोय, एक तर ह्या कंपनी, एक तर आमच्या ग्रामस्थांचं स्थलांतर. सध्या या कंपनीमध्ये काय त्रास होत होता? या कंपनीमुळे आमच्या शेतीचा पूर्ण पोत खराब झालेला आहे. आमच्या ज्या पिण्याच्या पाण्याच्या बोरवेल आहेत त्या पाण्याला पूर्ण ऑइलचा एक थर येतोय आणि गावात बहुसंख्य लोकांना श्वसनाचा त्रास होतोय. ही कंपनी माझ्या माहितीनुसार 1998ला इथे आली. त्यावेळेस आपल्याकडे डिझोन होता आणि डिझोनमध्ये ही कंपनी इथे प्रस्थापित झाली आहे. ऍक्च्युली आज आमच्या माहितीनुसार ही कंपनी रेड कॅटेगरीमध्ये येत आहे. तर ही रेड कॅटेगरीमध्ये ही आमची एरियाच नाहीये आणि जर रेड कॅटेगरीमध्ये नसेल तर मी तर म्हणेन की या कंपनी 700 वरून 7,000ची कॅपॅसिटी वाढवून घेण्याची यांनी मागणीच करू नये. या संदर्भात आम्ही 23 फेब्रुवारी 2026ला पोल्युशन डिपार्टमेंटकडे लेखी स्वरूपात तक्रार केलेली आहे. त्याच्या आधी आम्ही 2024ला माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे सुद्धा ही तक्रार केली आहे. जर आमची या तक्रारीची नोंद घेतली नाही तर आमची आजची पुढची भूमिका असेल, आम्ही अगदी गावांनी एकत्र येऊन उग्र आंदोलन उभारू. आमच्या गृहिणींनी एका हंड्यात भरलेलं आहे. मॅडम, आपण प्रत्यक्षात बघू शकता त्या पाण्यात. एक मिनिट, तुम्ही जे सांगाल ना आपल्या या तक्रारीची पण नोंद घेण्यात आली आहे. तसेच भूजल प्रदूषण याबाबत भूजल विभागाला कळवून त्याबाबत सर्वे करण्यात येईल. हा रासायनिक उद्योग असल्यामुळे आग, स्फोट आणि गळती झाल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते आणि याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आम्ही ग्रामपंचायत वासियांनी हे भोगलेलं आहे. गेली 15 ते 20 वर्षापूर्वी आमच्या कोल्डे ग्रामाच्या हद्दीमध्ये एका कंपनीला आग लागली होती. आग ज्यावेळेस एक भयानक लागते त्यावेळेस आम्हाला कुठलं ज्ञान नसते, आम्ही सैराबाला इकडे धावत असतोय. अशा वेळेस आम्ही प्रत्येकाला समजावून प्रयत्न करत असतो, प्रत्येकाला सांगण्यात करत असतो, आभार तुझी जर फॅक्टरी असेल थोडं 2 मिनिटं थांबव, तुझे हातचे थांबव. अशा वेळेस या कंपनीच्या गेटवर आमचे पूर्ण सरपंच आणि आम्ही जी गावातील मंडळी एकत्र जमलो असेल त्यावेळेस या कंपनीच्या गेटवर आला असताना त्यावेळेस आग लागली होती आणि आम्ही रिक्वेस्ट केली की आपली कंपनी किमान आजचा दिवस थांबवा. अशा वेळेस या कंपनी मालकाने ती कंपनी न थांबवता उलट आमच्या ग्रामपंचायतीवर केसेस टाकल्या, खोट्या केसेस. आपणास पुन्हा विनंती आहे की पर्यावरण विषयक प्रश्नांबाबत विचार. आम्ही तेच सांगितलेलं आहे, रासायनिक उद्योग असल्यामुळे आग, स्फोट आणि गळती झाल्यास आग स्फोट ही जी बाब आहे ती औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत येते. त्यामुळे फक्त पर्यावरण विषयक प्रश्न विचारण्यात येतात. जे विषय तुमचे पर्यावरणाच्या दृष्टीने जे आहेत ना त्या विषयावरती बोला. आता प्रोसिडिंगची परत लगेच द्या वगैरे हे काय सुनावणीचा भाग होऊ शकत नाही. मग आम्ही तिथे इथे जे म्हणणं मांडलेलं आहे ते तर आम्हाला आमच्या 100% त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. तुम्ही जे मांडलेलं आहे ते मिनिट्स टाइम सह रेकॉर्डिंग आहे आणि त्याचं प्रत्येकाचा आपल्याला त्या मिनिट्समध्ये समावेश करावा लागतो. प्लस जाहीर नोटीस पब्लिश केल्यापासून ज्या लोकांनी हरकती नोंदवलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्या ह्या मिनिटचा भाग असतात. 2 ईमेल त्यांच्याकडे प्राप्त झालेले आहेत. ते 2 ईमेल सुद्धा आपण हरकतीमध्ये घेणार आहोत आणि आता काही लोकांनी लेखी स्वरूपामध्ये जर दिलं तर ते देखील आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत.